कोल्हापूर जिल्ह्यामधल्या धरणामध्ये सध्या 40 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। उन्हाचा वाढणारा तडाखा वाढण्याच्या भीतीमुळे सध्या उपलब्ध असणारं पाणी काटकसरीने वापरावं लागणार आहे। याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पंचगंगा आणि भोगावती नद्यांवरती उपसा बंदी लागू केली आहे। जलसंपदा विभागाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं असून पिण्याचं पाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत राखीव ठेवलं जाणार आहे। मात्र निर्णयावरती शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे सध्या पाणी कपातीचं संकट संपूर्ण महाराष्ट्रावरती विविध भागात पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।